नमस्कार. BMS फर्स्ट इयर संहिता अध्ययन 1. तर आज तुमचा संहिता अध्ययन 1चा युनिव्हर्सिटीचा पेपर झाला. सर्वांना पेपर चांगला गेला असेल, सोपा गेला असेल अशी अपेक्षा करतो. तुम्ही जर आपले आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर संहिता अध्ययन 1वर मी मोजून 3-4 व्हिडिओ टाकलेले असतील यूट्यूब चॅनलवर. तर आपल्या त्या 3 व्हिडिओजपैकी एक व्हिडिओ मी पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहे की काय काय गोष्टी केलेल्या आहेत. पण तुम्हाला पेपर चांगला गेला असेल अशी अपेक्षा करतो. पेपर थोडासा म्हणजे हार्ड नव्हता, पण मीडियम लेवलचा होता, पण थोडासा लेंदी होता. त्यामुळे तुम्हाला वेळ कमी पडला असू शकतो. पण तुम्ही सर्व क्वेश्चन्स कवर केले असतील, सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट केले असेल अशी अपेक्षा करतो. त्याच पद्धतीने 1-2 SAQ थोडेसे ऑड म्हणा किंवा थोडे वेगळे पडले होते, ते सुद्धा तुम्ही ब्लँक न सोडता काही ना काही लिहिलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुमचा जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ पाहूया. तर मी संहिता अध्ययन 1 जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण मोजून 3 ते 4 व्हिडिओ या विषयावरती टाकलेले आहेत. तर त्यापैकी पहिला व्हिडिओ आपण अष्टांग हृदयामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स टू स्टडी 1 ते 14 अध्यायामधले पॉईंट सांगितले होते बऱ्यापैकी. त्यानंतर चरक संहिता ते त्यामधले जे 12 अध्याय त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला होता. प्रत्येक व्हिडिओ आपला 8 ते 10 मिनिटाचा असतो. जास्त मोठासुद्धा व्हिडिओ नव्हता बाकीच्यांसारखं की 1-1 तासामध्ये उगाच तुमचाही वेळ वाया जाणार, माझाही वेळ वाया जाणार असं आपण केलेलं नव्हतं. जे महत्त्वाच्या गोष्टी त्या पटकन सांगितलेल्या होत्या. त्यानंतर तिसरा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ जो तुमचा एक्झामच्या 1 दिवस आधी मी टाकलेला होता, तो म्हणजे फायनल मेसेज फॉर संहिता अध्ययन 1चा. तर त्या व्हिडिओमध्ये मी 5 पॉईंट सांगितले होते. त्यामध्ये आपला 5वा पॉईंट होता की आज काय रिवाईज करायचं किंवा एक्झामच्या आदल्या दिवशी काय रिवाईज करायचं. तर त्यामध्ये मी काही पॉईंट सांगितले होते किंवा क्वेश्चन सांगितले होते. तर ते आता आपण ॲनालिज करूया एकदम थोडक्यात की काय काय प्रश्न आलेले आहेत. तर काल जो मी व्हिडिओ टाकला होता त्यामधले रिवाईज काय करू, तर पहिलंच सांगितलं होतं आयुर्वेदाची व्याख्या, लक्षण, प्रयोजन. तर तो तुम्हाला तिथे SAQ पडलेला आहे. त्यानंतर त्रयोपस्तंभाचं महत्त्व तुम्हाला विचारलेलं होतं. त्यानंतर त्रिदोष अग्निसंबंध मी तुम्हाला म्हणजे तुम्ही फक्त बघितला नसेल किंवा फक्त व्हिडिओ जरी ऐकला असेल, म्हणजे नुसतं बघून पण तुम्हाला कधी कधी गोष्टी समजणार नाहीत. पण जर तुम्ही व्यवस्थित ते वाक्यसुद्धा ऐकले असतील व्हिडिओमधले, तर तुम्हाला तिथे मी सांगितलं होतं की जेवढे संबंध तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत ते व्यवस्थित करा. संबंधावर प्रश्न विचारू शकतात आणि तुम्हाला तिथे SAQमध्ये विचारलं होतं की अग्निसंबंध लिहा. त्यानंतर ऋतुचर्यामध्ये सुद्धा मी बोलताना सांगितलं होतं की आदानकाल, विसर्गकाल फरक व्यवस्थित करा म्हणजे करा. तो प्रश्न विचारतातच, तसा तर प्रश्न विचारलेला होता. आणि तुम्हाला अष्टांग हृदयानुसार 6 ऋतू थोडक्यात लिहायचे होते. त्यानंतर ऋतुसंधी फिक्स आला तर आपण सांगितलेला होता. त्यानंतर धारणे अधारणेमध्ये मी अधारणेला खूप असं स्क्वेअर ब्रॅकेट केला होता किंवा बॉक्स केला होता म्हणा, तुम्हाला तिथे दिसतच असेल. आणि हा कोणताही फेक व्हिडिओ नाही, तुम्ही जाऊन लगेच ते तिन्ही व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये मी सुद्धा बोललेलं सुद्धा आहे, ते लिहिलेलं सुद्धा आहे. असं आपण बाकीच्यांसारखं नाही की हवेत गोष्टी करणार. सर्व गोष्टी आपल्या प्रॅक्टिकल असणार आहेत. तुम्ही खूप इतर यूट्यूब चॅनल बघितले असतील, ते तुम्हाला मग बऱ्यापैकी सर्वच आता 4 ते 5 गेस्ट पेपरमध्ये जर तुम्ही वेगवेगळे प्रश्न टाकले तर त्यापैकी प्रश्न येणारच ना. मग त्यामध्ये काही वेगळं नवल नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणाला फॉलो करता किंवा तुम्ही कोणाचं ऐकता, असं तुम्हाला जे मनाला पटतं किंवा ज्या गोष्टी तुम्हाला फॉलो करू वाटतात त्या तुम्ही अवश्य फॉलो केल्या पाहिजे. आणि जिथे तुमचा वेळ जास्त वाया जाणार नाही किंवा तुमचा टाईमपास होणार नाही अशा तुम्ही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. आणि एक्झामच्या दृष्टीने त्या दृष्टीने तुम्ही त्याकडे पाहिलं पाहिजे. तर हे तर झालं आपल्या कालच्या व्हिडिओचं, म्हणजे एक्झामच्या 1 दिवस आधीच्या व्हिडिओमध्ये रिवाईज काय करू एवढं जरी तुम्ही बघितलं असेल तर बऱ्यापैकी पेपर तुम्ही लिहू शकला असता. आणि जर बघितलं असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. नसेल बघितलं तर इथून पुढे जे आपण पेपर राहिलेले आहेत त्याच्यासुद्धा व्हिडिओ तुम्ही बघाल अशी अपेक्षा करतो. नक्कीच तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी प्रत्येक व्हिडिओचा फायदाच होणार आहे, कुठेही नुकसान होणार नाही आहे. नेक्स्ट आपण जेव्हा अष्टांग हृदयाचा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये आयुष्कामी अध्यायामध्ये आपण साध्यसाधित्व सांगितलं होतं. आणि ते ब्रॅकेटमध्ये स्पेशली लिहिलेलं आहे की फ्लो चार्ट वाईज स्टडी करा, व्यवस्थित त्याचे प्रकार लक्षात ठेवा. तर तो प्रश्न तिथे आलेला आहे, तिथे तुम्हाला फायदा झाला असता. म्हणून आपले डेली जे व्हिडिओ पडत असतील यूट्यूबवर ते तुम्ही डेली पाहत चला. नक्कीच तुम्हाला त्याचा युनिव्हर्सिटी एक्झाममध्येच फायदा होणार आहे. नक्कीच MCQ, SAQ, LAQसाठी. आणि जास्त लांब पण आपले व्हिडिओ नसतात. 7 ते 8 जास्तीत जास्त 10-12 मिनिटाचे व्हिडिओ असतात. तुमचा जास्त वेळही वाया जाणार नाही आहे. आणि लास्ट आपण चरक संहिता जेव्हा बघत होतो, चरक संहिताच्या व्हिडिओमध्ये आपण 3रे अध्यायामध्ये सप्तत्रिक सांगितलेलं होतं. तर सप्तत्रिक इथे तुम्हाला LAQ आला आहे म्हणजे 10 मार्क. तो व्हिडिओ जर बघितला असता तर तुमचं तिथे 10 मार्कांचा टॉपिक कव्हर झाला असता. प्लस वाताची चिकित्सा विचारली होती, वातोपक्रम विचारले होते. तर अशा पद्धतीने आपले व्हिडिओ बऱ्यापैकी 80 मार्कांचा जो थेअरी पेपर आहे त्यामध्येच तुम्हाला इथे दिसलं असेल की बऱ्यापैकी 60-70 मार्कांचा पेपर आपला इथेच कव्हर झाला असता जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिले असते, ऐकले असते. व्हिडिओची लिंक मी तुम्हाला टेलिग्रामवर, यूट्यूब, व्हॉट्सअपवर टाकत असतो. ते जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आणि कमीत कमी आतापर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल समजा लास्ट इम्पॉर्टंट फायनल मेसेजचा, तर कमीत कमी इथून पुढे तुम्ही व्हिडिओ बघाल. आणि नक्कीच अशी अपेक्षा करतो. संस्कृत पेपर 1 आता तुमचा परवा दिवशी पेपर आहे, तर संस्कृत पेपर 1चा व्हिडिओसुद्धा लवकरच फायनल मेसेजचा यूट्यूबवर अपलोड होईल, तोसुद्धा अवश्य पहा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ बघून फायदा झाला असेल युनिव्हर्सिटी एक्झामसाठी तर नक्कीच एक कमेंट करा.
तुमची एक कमेंटसुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला हेल्प करू शकते युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये चांगलं स्कोअर करण्यासाठी. तर भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.